एसटी कर्मचाऱ्यांच्या खात्यावरती या महिन्यातला जवळपास 56% पगार जो आहे तो त्यांच्या खात्यामध्ये वर्ग केला जाणार आहे। त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा हा संपूर्ण महिना कसा जाणार यावरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता आपल्या सोबत ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आहेत। गुणरत्न सदावर्ते जी, तुम्ही एसटी कामगारांच्या हक्कांसाठी न्यायासाठी सातत्याने लढता, अनेक लढे तुम्ही उभे केलेले आहेत, परंतु एसटी महामंडळाकडनं यंदाच्या महिन्यामध्ये जवळपास फक्त 56%च पगार जो आहे तो त्यांच्या एसटी कर्मचाऱ्यांच्या खात्यात वर्ग केला जाणार आहे। महिन्याचा प्रश्न जो आहे तो त्यांच्या समोर निर्माण झाला, कारण की 56%मध्ये उदरनिर्वाह कसा करायचा हा प्रश्न आहे। मुद्दा असा आहे की कष्टकऱ्यांच्या श्रमाचे पैसे वेळेवर मिळाले पाहिजे, वेळेवर मिळाले पाहिजे, ह्याला बिलकुल काही अपवाद असू शकत नाही। तो हक्काचा पैसा आहे, तो कष्टाचा पैसा आहे। माझा एसटीतला कष्टकरी शेकडो किलोमीटर जेव्हा गाडी चालवतो ना, त्यांना एसी नसतात, त्या गाड्यांना सगळ्या घामानं लिप्त झालेला असतो। आमच्या भगिनी म्हणजे कंडक्टर भगिनी त्या म्हणजे तिकीट फाडताना कोसो किलोमीटर उभं राहून प्रवास करतात आणि सगळं कुटुंब निर्भर असते। अशा कष्टकऱ्यांना वेळेत पैसे न मिळणे अनेक अडचणी निर्माण होतात। परंतु मला तुम्हाला सांगायचं आहे की मी आत्ताच थोड्या वेळा अगोदर व्यवस्थापकीय संचालक श्रीमान कुसेकर साहेबांना मी बोललो। मी माझ्या कष्टकऱ्यांच्या, कारण आम्ही कष्टकरी जनसंघ हा 68,000 कष्टकरी आहेत आमच्या 80,000पैकी, मी त्यांना ह्या वेदना सांगितल्या। मंत्री महोदयांना फोन केला होता प्रताप सरनाईक साहेबांना, पण त्यांचा फोन रिंगिंग आहे, कॉलिंग नाही। कॉलिंग आहे, रिंगिंग होत नाही आहे, कॉलिंग आहे, रिंगिंग होत नाही आहे, कॉलिंग आहे पण रिंगिंग होत नाही आहे। आमचे लाडके मंत्री प्रताप सरनाईक साहेबांचा फोन, आणि मला त्यांनाही हे वेदना सांगायच्या होत्या, पण ते समजून गेले असतील की आजचा जो कॉल आहे माझा त्यांना तो कष्टकऱ्यांच्या वेदनांचाच असेल आणि ते उपाय करून मला नक्की फोन करतील अशी मी त्यांची वाट पाहतो। की 50%, 56% टुक्के नको आम्हाला पूर्ण पगार हवा आम्हाला। प्रताप सरनाईक साहेब, आम्हाला पगारातले टक्के नको, आम्हाला पूर्ण पगार हवा आम्हाला। प्रताप सरनाईक साहेब, आम्हाला टक्के पगार नको, आम्हाला पूर्ण पगार हवा आम्हाला, असं कष्टकरी जनसंघ बोलत आहे। आणि त्याच्यामुळे मला जी माहिती व्यवस्थापकीय संचालक श्री सन्माननीय डॉक्टर कुसेकर साहेबांनी सांगितली ती अशी आहे की ते सचिवांशी बोललेत, ट्रान्सपोर्ट सेक्रेटरीशी, परत ते जे आहेत सन्माननीय सेक्रेटरी साहेब जे परिवहन विभागाचे त्यांना बोललेत, फायनान्स सेक्रेटरींना बोललेत, आणि त्यांनी मला अश्युरन्स दिलेला आहे की ह्या 8-10 दिवसामध्ये वरच्या स्तरावर तातडीने कारवाई चालू आहे आणि होईल। त्यात मी त्यांना विचारलं लवकरच पगार होईल, म्हणजे आश्वासन नाही, होईलच म्हणले मला। आणि दुसरी गोष्ट मी त्यांना अशी विनंती केली की बाकीचं लगनसराई आहे, लोकांच्या PFचा पैशाचा प्रश्न आहे, तर त्यांनी सांगितलं की हो ते सुद्धा आपण देत आहोत, म्हणजे पाईपलाईनमध्ये आहे, पैसे येतीलच, पैसे येणार नाहीत असं नाही। आणि मी परत अजितदादांना आजच्या त्यांच्या कुटुंबातल्या कार्यक्रमाला शुभेच्छा देताना, म्हणजे त्यांच्या मुलाचा साखरपुडा आहे, मी अजितदादांना पुन्हा एकदा विनंती करतो की अजितदादा, कष्टकऱ्यांच्या कुटुंबात लगनसराईचे दिवस आहेत आणि लवकरात लवकर आपण सेक्रेटरींना सांगावं। लोक सामान्य कुटुंबातले, कष्टकरी कुटुंबातले, त्यांच्याकडे तेवढ्याच पैशाची हे असते, लेकीबाळीच्या इथं लग्न असतात, बहीणबाळीच्या इथं लग्न असतात, आणि वेळेवर जर पगार, PF, बँकेचे हप्ते किंवा बँकेचे देणे असणारे पैसे दिले नाही तर अवघड होऊन जाते। आता जी रक्कम आहे ना ती खूप जास्त होऊन गेली आहे, शासनाकडून येणं माझ्या माहितीप्रमाणे 1000 कोटीपर्यंत पैसे येणं आहेत, आणि 1000 कोटी रुपये दिले तर आमच्या कष्टकऱ्यांच्या घरीसुद्धा म्हणजे खूप छान पद्धतीनं ह्या उन्हाळ्यातले कार्यक्रम होतील, आणि मला असं वाटतं की अजितदादा नक्की ह्याच्यात लक्ष घालतील। त्याचबरोबर सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींना सुद्धा मी विनंती करेल की देवेंद्रजी, ह्या मायापुंजीच्या पलीकडं आमच्या कष्टकऱ्यांकडे दुसरे कोणतेही पैसे नसतात हो, त्याच्यामुळे लगेचच आपण सांगावं सचिव महोदयांना आणि तातडीनं पैशाची व्यवस्था व्हावी। तर काँग्रेसचे एसटी संघटनेचे जे महासचिव आहेत श्रीरंग बर्गे, सरचिटणीस आहेत श्रीरंग बर्गे, यांनी थेट आरोप जो आहे
तो OP गुप्ता जे फायनान्स सेक्रेटरी आहेत त्यांच्यावरती लावला आहे. फायनान्स सेक्रेटरी कुठेतरी आकस आणि सूडबुद्धीने खरं तर पैसे जे आहेत ते एस टी महामंडळाला वर्ग करत नाही. त्यामुळे एस टी महामंडळाच्या हजारो कोटी रुपये जे आहेत ते राज्य सरकारकडे थकीत पडलेले असताना सुद्धा देखील 56% पगार जो आहे तो एस टी कर्मचाऱ्यांना वर्ग केला जातो. त्यामुळे आगामी काळात आम्ही आंदोलन करू OP गुप्ता यांच्या विरोधात, ते झारीतले शुक्राचार्य आहेत असा थेट आरोप लावतात. बर्गे सेवानिवृत्त आहेत, वयोवृद्ध आहेत आणि म्हणजे मुळामध्ये सेवानिवृत्त आणि वयोवृद्ध असल्यामुळे ते सेवानिवृत्तांच्या प्रश्नावर बोललेत की काय मला माहिती नाही. परंतु रूल ऑफ प्रोसिजर असं असतं की फंड अलोकेशनच्या अगोदर त्या फंड अलोकेशनला एक ॲसेंट लागत असते आणि शासनाकडे जे उपलब्ध निधी असतो त्याप्रमाणे त्या पैशाची असते. आणि OP गुप्ता साहेबांच्या संदर्भात बर्गेंनी मला माहीत नाही का बोललेत आणि परंतु अधिकाऱ्यांचं काही वैर कोणत्या कष्टकऱ्यांसोबत नाही. अधिकारी सातत्यानं बदलत असतात. त्याच्यामुळं अधिकाऱ्यांवर आरोप करण्याऐवजी मला असं वाटतं की अधिकाऱ्यांना बोलण्याऐवजी सन्माननीय मंत्री महोदयांना आपण बोलायला हवं. आणि सन्माननीय मंत्री महोदय याच्यामध्ये नक्की प्रयत्नशील आहेत आणि म्हणजे जर खोटं आणि चुकीचं असतं तर व्यवस्थापकीय संचालक कुसेकर साहेब सांगितलंच नसतं ना. आणि 56% पगार दिला याचा अर्थ पगार आता ह्या महिन्यात देणारच नाहीत असाही त्याचा अर्थ नाही ना. पैसे येण्यात आहेत आणि शासन आहे, शासनाचं मोठं काम आहे. म्हणजे लाडकी बहीण योजना आहे, लाडके भाऊ आहेत, अनेक वेगवेगळ्या योजना आहेत. त्याच्यामुळं जरी उशीर झाला असला तरी पैसे मात्र नक्की कष्टकऱ्यांचा, जसं मी तुम्हाला मगाशीच म्हणालो की कष्टकऱ्यांचा एकही पैसा विलंब नाही झाला पाहिजे याची काळजी सचिवांनी घेतली पाहिजे. परंतु सचिवांच्या एक मर्यादा आहेत आणि एकदा शासनानं ग्रीन सिग्नल दिलं की मग कोणी थांबवू शकत नाही. आणि मला असं वाटतं की बर्गेंनी अधिकाऱ्यांवर म्हणजे आंदोलनाचं हे करण्यापेक्षा त्यांनी स्वतः तरी एकदा एकट्याचं तरी आंदोलन करून दाखव. बघा अकारण बर्गेसारख्या माणसांनी, वयोवृद्ध माणूस आहे मला म्हणायचं नाही काही, परंतु असं आपण काहीतरी बाष्कळ बोलत राहिलो तर काय होतं की ते सचिव आणि अधिकारी जे निगेटिव्ह नाहीत ते निगेटिव्ह होतात. मला सांगा काय धुऱ्याचं भांडण आहे का? PWDचे पैसे आहेत का हे? मला सांगा हे का गुत्तेदाराचे पैसे द्यायचेत का? हे पैसे कष्टकऱ्यांचे आहेत. तांत्रिक अडचणीशिवाय पैसे थांबत नाहीत आणि तांत्रिक अडचण दूर होत आहे असं कुसेकर साहेबांनी सांगितलं. आणि मी जसं सांगितलं तुम्हाला की मंत्री महोदयांना मी सातत्यानं 2दा कॉल केला आहे आणि श्रमिकांचं सरकार आहे, श्रमवीरांचं सरकार आहे. सरकार पैसे देणार, आम्ही पैसे घेणार. खरं तर महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि त्यावेळेस तुम्ही एक संघर्ष संपूर्ण ST कामगारांच्या संदर्भात उभा केलेला होता. खरं तर आता पगाराची संपूर्ण वणवण ST कर्मचाऱ्यांना करावी लागते. परंतु तुम्ही महाविकास आघाडी सरकार असताना आझाद मैदानावरती एक आंदोलन केलेलं होतं की ST ही राज्य शासनात विलीन पाहिजे आणि विलिनीकरणाची तुम्ही एक मोहीम मोठी छेडलेली होती. विलिनीकरण झालं असतं तर आता कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्नच उद्भवला नसता आणि म्हणजे STचे कर्मचारी हे राज्य शासनाचे कर्मचारी झाले असते. परंतु विलिनीकरण हे कधी होणार हा उभ्या महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे. कारण की आता महायुतीचं सरकार आलं, गेल्या वेळेस सुद्धा महायुतीचं सरकार होतं, आता देखील महायुतीचं सरकार आहे. विलिनीकरणाची निर्णय कोण घेण्यासाठी थांबवतंय? नाही बघा, सन्माननीय दत्तोपंत ठेंगडी जे श्रमजीविकांसाठी कार्य केलेले फार मोठी व्यक्ती आहेत. भारतीय जनता पक्षाचे ते नेते होते आणि तुम्हाला सांगतो त्यांच्या प्रेरणेनेच कष्टकरी जनसंघ उभा झालेलं संघटन आहे. आणि त्यांचं एक कायम वाक्य आहे की कष्टकऱ्यांनी आपला आवाज, सरकार आपले असले तरी आपल्या सरकारला आवाज द्यायचा असतो. आणि आपण आपले शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना सुद्धा त्या बैठकीमध्ये सुद्धा आम्ही ही गोष्ट लावून धरलेली होती आणि विद्यमान मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की तुमची जी मागणी आहे, तुमची जी विनंती आहे नोट डाऊन केलेली आहे. आणि आम्ही काही विलिनीकरण किंवा 7वा वेतन आयोग हे आम्ही काही सोडलेलं नाही. मागच्या 6 महिन्याच्या अगोदर लाडकी बहीण योजना होती. लाडक्या बहीण योजनेमुळं आम्ही थोडंसं आपल्याच बहिणी बाळी आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याच कुटुंबात अर्थानं प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये
जे म्हणजे म्हणजे जे कष्टकरी कुटुंबातले माणसं आहेत त्यांच्या घरी ह्यांना त्या अर्थानं शासनाकडून मदत येणारच होती, लाडक्या बहिणीचा हे म्हणून, आनंद म्हणून. मग त्यामुळं आम्ही शासनाला वेळ दिला होता आणि आता नक्की तुमच्या म्हणण्यानुसार हे शासनाचं दायित्व आहे की कुणालासुद्धा म्हणजे आर्थिकदृष्ट्या कष्ट करून कमी पैसे मिळणं किंवा पगारात इतर कर्मचाऱ्यांपेक्षा, शासनाच्या कर्मचाऱ्यांपेक्षा कमी पैसे मिळणं हे वेदनादायी आहे. आणि दत्तोपंत ठेंगडींच्या शब्दामध्ये सांगायचं तर आम्ही सरकारला आवाज देऊ, आम्ही सरकारला नक्की आता आवाज देऊ. आम्ही आधी सरकारला नोटीस देऊ की सरकारने लवकरात लवकर म्हणजे 7वा वेतन आयोग, शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे पगार, विलिनीकरणाच्या तत्सम किंवा विलिनीकरण, ह्या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही आमचा लढा कधी थांबवलेला नाही. आणि कष्टकऱ्यांना आज जर अडचण निर्माण झालेली आहे 56% पगारावरून, तर स्टेट ट्रान्सपोर्ट कोऑपरेटिव्ह बँक यांच्याकडे त्यांनी तातडीनं अर्ज करावेत. त्यांना डंके की चोट पे मी तुम्हाला शब्द देतो की कष्टकऱ्यांना आम्ही बँकेला स्पष्टपणे विनंती केलेली आहे, बँकेच्या MDंना विनंती केलेली आहे, कष्टकऱ्यांचा पगार ह्या 8-10 दिवस कमी म्हणजे बाकीचा पगार मिळण्यासाठी वेळ जर जाणार असेल तर बँकेतून ओव्हरड्राफ्ट म्हणजे त्यांना लागणारा म्हणजे पगार एवढे पैसेसुद्धा त्यांना बँकेतून मिळू शकतात आणि परतफेड ती महामंडळाकडून होऊ शकते, अशी सुद्धा व्यवस्था आम्ही केलेली आहे. परंतु गुणरत्न सदावर्ते हे पूर्वीच्या फॉर्मात येणार का, असा प्रश्नचिन्ह आहे. कारण की महाविकास आघाडीचं सरकार असताना तुम्ही सातत्यानं कर्मचाऱ्यांचे प्रश्न जे आहेत ते मार्गी लावत होता, ॲग्रेसिव्ह भूमिका घेऊन आझाद मैदानामध्ये आंदोलन करत होता. त्यामुळे आता तुम्ही म्हणतात की आम्ही शासनाला नोटीस देऊ, आम्ही शासनाला आवाज उठवू म्हणून. आता शासनाच्या विरोधात आंदोलन करण्याची ही वेळ आली आहे का? कारण की विलिनीकरण अजून देखील होत नाहीये, गेले 3 वर्ष उलटून गेले. बघा, कष्टकऱ्यांच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज आम्ही करत नाहीत. आपण जर बघितलं असेल TV9नी एक अधिवेशन काळामधला सगळे क्लिप्स काढून बघावेत. त्याच्यामध्ये मला असं वाटतं की ST महामंडळाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच ST महामंडळाच्या मंत्र्यांच्या निवासस्थानासमोर ठाण्याला किंवा त्यांच्या कार्यालयामध्ये जाऊन लोकांनी उपोषणाला बसले होते आणि तेही कष्टकरी जनसंघाचेच लोक होते. दुसऱ्याच दिवशी अजितदादाने जे आहेत आर्थिक नियोजन करून जे आहेत पैशाची व्यवस्था केली होती. मागच्याच महिन्यातली गोष्ट आहे. त्याच्यामुळे आवाज तोच राहणार आहे, डंके की चोट पे लढणार आहे. कष्टकऱ्यांच्या, श्रमजीवींच्या पैशाच्या बाबतीमध्ये नो कॉम्प्रोमाइज. 7वा वेतन आयोग घेऊनच राहणार. ते सुद्धा सन्माननीय प्रताप सरनाईक साहेबांना नेतृत्व करायला लावणार. 7व्या वेतन आयोगासाठी सन्माननीय प्रताप सरनाईक साहेबांना नेतृत्व करायला लावणार 7व्या वेतन आयोगासाठी. आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि देवेंद्रजींकडून 7वा वेतन आयोग 2025 मध्ये 7व्या वेतन आयोगाचा लढा एवढा जोरात करू की कष्टकऱ्यांना न्याय मिळेल, ह्याच्यासाठी जीव की प्राणपणाला लावू. खरं तर आता एक राजकीय प्रश्न आहे. एकनाथ खडसेंच्या विरोधात तुम्ही महिला आयोगामध्ये तक्रार करणार होतात, कारण की एकनाथ खडसेंनी गिरीश महाजनांवरती एका महिलेच्या संदर्भात एका महिला अधिकाऱ्याच्या संदर्भात आरोप केलेले होते. त्यावरतून आता एकनाथ खडसे म्हणतात की गुणरत्न सदावर्ते हे बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना अशा पद्धतीचं कॅरेक्टर आहे म्हणून. आता बघा, ज्या माणसाला आई बहीण किंवा कष्टकरी IAS महिलांच्या बाबतीमध्ये इब्रत ठेवावीशी वाटत नाही, जो माणूस वेशीवर टांगल्यासारखं IAS महिलांना बोलतो, त्यांची इज्जत वेशीवर टांगल्यासारखी, त्या माणसाच्या आकलेची क्यू येते. आणि त्या पुढं जाऊन एकनाथ खडसे जी व्यक्ती आहे, ह्या व्यक्तीने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. ह्याच्या म्हणजे एकनाथ खडसेमध्ये जर बुडामध्ये दम होता ना, बुडात दम, एकनाथ खडसे तुझ्या बुडात जर दम होता ना, तर तू घुमजाव करून का बोलायला लागलास? आता तुझी बोबडी का वळली? तू आता का बोलायला लागलास की ते मी नाही बोललो, ते मी नाही बोललो, चला रे चला, तो मी नाही बोललो. आत्ता का रे? तुझ्या चेहरा सांगत आहे की तुला नुसतं मी तक्रार केल्याच्या नंतर तुझे किती वाजलेत ते. आणि सन्माननीय गिरीश महाजन साहेबांच्या बाबतीमध्ये STतला कष्टकरी हा फार म्हणजे प्रिय मानतो.
कारण एस टीतल्या कष्टकऱ्यांच्या बाबतीत सन्मान्य गिरीश महाजन साहेबांची नेहमी पॉझिटिव्ह भूमिका असते. ते कधीसुद्धा जात भेद मानत नाहीत किंवा डिस्क्रिमिनेटिव्ह वागत नाहीत. त्याच्यामुळे ते पितृतुल्य आहेत, ते पितृतुल्य आहेत. आणि लक्षात ठेव, ह्याच्यानंतर गिरीश महाजन साहेबांवर चुकीच्या पद्धतीनं जर बोललास तर एस टी कष्टकरी जनसंघाच्या महिला फार स्ट्रॉंग आहेत बरं का, लक्षात ठेवायचं. आणि स्ट्रॉंग महिला ज्यावेळेस इतर भगिनीवर अन्याय होतात त्यावेळेस त्यांना माहिती असते की काय करायचं असतंय. महिला भगिनींवर त्रास देणं पायातलं पैतान हातात येत असते. महिला भगिनींना बदनाम करणं पायाचं पायतान हातात येत असतंय. लक्षात ठेवायचं तू. आणि ते तू मामूजान, भाईजान आणि काय ते अब्दुल आणि ते आहे ना, त्याच्या पुढचं आता करून घे. आमचं काही म्हणणं नाही, कटछाट करून घे, आम्हाला काय करायचंय. तू आता नाहीतरी राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवारांच्या मांडीला मांडी लावून बसलास. मी म्हणणार नाही मांडीवर बसलास म्हणून, परंतु तुला जे करायचं ते करून घे ना. पण तू आमच्या माता भगिनींना, IAS अधिकारी असेल किंवा माझी शेतामध्ये कष्ट करणारी शेतमजूर भगिनी असेल, हे एस टी कष्टकरी जनसंघाच्या महिला सहन करणार नाहीत. ही वेगळी वॉर्निंग आहे त्यांना, ही वेगळी वॉर्निंग आहे. मोहम्मद आहे, अब्दुल आहे, काय असेल ते तिकडंच, आणि तिकडंच ते काय पडतात ते तिकडंच पडायचं. आता एक वेगळा प्रश्न आहे. राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना गेल्या अनेक दिवसांपासून मराठी भाषेच्या सक्तीकरता सातत्यानं बँकांमध्ये जाते. विविध निवेदनं जी आहेत ती बँक अधिकाऱ्यांना दिले जातात आहेत. काल त्यांनी बँक असोसिएशनला एक निवेदन दिलेलं आहे. खरं तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर तो बँकेचा असेल असं त्या निवेदनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं म्हटलं गेलेलं आहे. मेरी मर्जी, हिंदी बोलू, गुजराती बोलू, मराठी बोलू, मेरी मर्जी. आता मेरी मर्जीच्याच भाषेमध्ये मी उत्तर देतो. मेरे भाजीपाला बेचने वाले बहन को, भाई को सताने का नहीं, उसके ऊपर कोई सख्ती नहीं हो सकती. कौन सी भाषा में बोले. उसी के साथ मेरा टैक्सी वाला हो, रिक्शे वाला हो, या मेरा कोई भी ये क्या बोलते हैं उसको, सिक्योरिटी गार्ड हो, या बैंक में जो पैरवी करते हैं लोग. देखो, कानून से बढ़ के ना राज ठाकरे है ना कोई है. आणि मी राज ठाकरेला पुढं जाऊन म्हणेल की शिळ्या कडीला आता उतारून फायदा नाही. त्या कडीचं काय महत्त्व होतं ते लोकांनी पाहिलं. आणि आता जर जास्त डिस्क्रिमिनेटिव्ह थेरी वापरण्याचा प्रयत्न केला तर संविधानाच्या कडक चौकटीमध्ये लवकरच जे आहे भारत निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात येईल की यांचा पक्ष कायम परत असं म्हणत आहे की लोकांना इथं राहू द्यायचं की नाही, परप्रांतीयांना. हे वारंवार बोललं चाललंय. त्याच्यामुळं अपनी जबान संभाल लो, संविधान की जबान से बोलना. अगर तुम ये बोलोगे कि परप्रांती है यहाँ रहने देना है कि नहीं देना है, अरे किसी का बाप का घर का है क्या. ये जगह है भारत का संविधान, जो भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने और प्रभु श्री राम के विचारों से जो संविधान है वो संविधान से है. कोई बोलेगा तो नहीं जाएंगे, और किसी को जा बोलने की ताकत नहीं है. अरे जो बोलते हैं ना वो जो गरजते हो बरसते नहीं है. इसलिए मैं फिर राज ठाकरे के संगठन को कहता हूं कि संविधान के दायरे के बाहर बात नहीं करना. आणि आशिष शेलार साहेबांनी जे वक्तव्य केलं की भाषा ही प्रगतीसाठी असावी, त्या आशयाचा, आणि भाषेमुळं वाद हे करू नये, कुणाला त्रास होऊ नये, किंवा त्या आशयानं ते बोलले. ते अत्यंत आशिष शेलारांचं, ॲडव्होकेट आशिष शेलारांचं वक्तव्याचं मी स्वागत करतो आणि स्वागतार्ह आहे. आणि उत्तर भारतीयच म्हणून नाही तर सगळेच लोक, मग मराठीपासून सगळे लोक त्यांचं स्वागत करतात. परंतु हा सगळा वाद निर्माण होत असताना आता उत्तर भारतीयांकडनं थेट संदीप देशपांडे जे मनसेचे नेते आहेत त्यांना धमक्यांचे कॉल येताना पाहायला मिळतात आहेत. त्यांना वारंवार फोनवरतून शिवीगाळ होते, धमक्या होतात आहेत. फोनवरतून जे उत्तर भारतीय सेनेचे जे पदाधिकारी आहेत शुक्ला, त्यांच्याकडनं म्हणण्यात येते की मनसेची संपूर्ण निवडणूक आयोगाकडनं त्यांची मान्यताच रद्द करून टाकू, हा पक्षच अस्तित्वात नसणार, अशा पद्धतीच्या सगळे त्यांना धमक्या येतात. बघा, मनसेचे पोरं रात्रभर दिवसभर मला तर म्हणजे एवढ्या म्हणजे खालच्या भाषेत बोलतात, शिवीगाळ करतात. परंतु
आम्ही लोकशाहीमध्ये एक व्हॉइस आहे, त्याच्यामुळे मी आतापर्यंत तुम्हाला सांगतो अत्यंत कमी वेळेस तक्रारी केल्या. कारण ही पोरं जे मी म्हणलं ना की बाबा लोकशाहीमध्ये बोललं पाहिजे, परंतु लोकशाहीमध्ये एखादी गोष्ट हार्म होईल असं जे आहे कोणी असो, मला शिव्या देतात मनसेवाले, अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन मला जीवाच्या धमक्या देतात. माझ्याकडे कॉल रेकॉर्ड्स आहेत, पण मी कधी शेअर केले नाही. त्या पुढं जाऊन मनसेचे, आता मी TV 9ला पहिल्यांदा सांगत आहे, मनसेचे लोक, अनेक लोक मनसेचे मला फोन करून, म्हणजे ज्यांनी संजय राऊतांची गाडी साताऱ्यासारख्या ठिकाणी थांबवली होती असे लोक, ते मला पाठिंबा देत आहेत. ते म्हणतात की तुमची भूमिका बरोबर आहे. त्याच्यामुळं पाठिंबा विरोध हे ठीक आहे, परंतु मनसेवाल्यांनी उत्तर भारतीयांना त्रास देऊ नये आणि मनसेवाल्यांनी आम्हाला त्रास देऊ नये. ॲक्शन देर इज रिॲक्शन, ॲक्शन देर इज रिॲक्शन. आणि संदीपच्या बाबतीमध्ये जर काही म्हणजे मला माहिती नाही, मी म्हणजे त्या गोष्टीची पुष्टी करत नाही, तर सन्माननीय संदीप देशपांडे साहेबांनी जे आहे तक्रार केली आहे असं मला समजतं. त्याच्यामुळं खरं काय खोटं काय ते तपासाचा भाग आहे. परंतु सांगायचं तात्पर्य हे आहे की उत्तर भारतीय संघटन बोलूच शकत नाही की उत्तर भारतीय संघटनेनं तुम्ही असंविधानिक काही कराल, म्हणजे तुम्ही परप्रांतीय तुम्ही जा किंवा तुम्ही हीच भाषा बोलली पाहिजे, असंविधानिक जर तुम्ही बोलत असाल तर उत्तर भारतीय संगठन बोललं तो क्या बुरा है भाई? वो राज ठाकरे थोड़ी उत्तर भारतीय संगठन चलाता है, या उत्तर भारतीय संगठन थोड़ी राज ठाकरे का संगठन चलाता है. हर संगठन की अपनी विचारधारा है, लेकिन प्रभु श्री राम की रामलला और अयोध्या तो उत्तर भारत में है, तो वहाँ पे भी तो रामलला को लोग मानते हैं, यहाँ पर भी तो लोग महाराष्ट्र में भी मानते हैं. तो क्या तुम क्या बोलोगे? राम जन्मभूमि यूपी से होने के बाद लोगों को ये कहोगे क्या कि तुम रामलला को नहीं मानो? रामलला का देश है भैया, ये तुम्हारा नहीं चले, और जब तुम एक्शन करोगे तो रिएक्शन आएगी, डंके की चोट पे आएगी. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते होते. सविस्तर त्यांनी आपल्याशी संपूर्ण बातचीत जी आहे ती केलेली आहे. खरं तर ॲक्शनला रिॲक्शन येणार, त्यामुळे मनसैनिकांनी महाराष्ट्र भाषेची सक्ती जी आहे ती महाराष्ट्रात केली गेली नाही पाहिजे. संविधानिक मार्गाचा वापर करून या सगळ्या संदर्भात तोडगा जो आहे तो त्यांनी काढला पाहिजे, असं थेट मत जे आहे ते ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केले. व्हिडिओ जर्नलिस्ट चरण मार्गमसह अक्षय मंकणी, TV 9 मराठी, मुंबई.